गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. सकाळचे 6 वाजलेले आहेत आणि माझं वजन कमी करण्याचं जे सकाळचं रुटीन आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करते, जेणेकरून तुम्हाला वजन कमी करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. आणि आजचं जे वातावरण आहे ते पूर्ण ढगाळ आहे, त्याच्यामुळे सूर्याचं दर्शन पण झालेलं नाही ढगाळ वातावरणामुळे. आणि घराशेजारीच बघा छान मोगऱ्याचं झाड लावलेलं आहे, छान फुलं आलेली आहेत मोगऱ्याचे आणि छान सुगंध सुटलेला आहे मोगऱ्याच्या फुलांचा. प्रत्येकाच्या घरी मोगऱ्याचं झाड असतं आणि आता उन्हाळ्यामध्ये खूप छान अशी फुलं आलेली असतात सफेद आणि खूप छान दिसतात. मी ते फुलं तोडत नाही, ते फुलं जे आहेत ते झाडाला छान दिसतात. आणि वातावरण तुम्ही बघू शकता. पण आपल्याला वजन कमी करायचं आहे म्हटल्यावर वॉकिंग तर केलं पाहिजे, व्यायाम केला पाहिजे. तर आमच्या घराच्या शेजारीच 10 मिनिटाच्या अंतरावर टेकडी आहे, तिथे आम्ही वॉकिंगसाठी जातो. आणि वजन कमी करायचं असेल किंवा आपल्या शरीरावरचं जे फॅट आहे ते कमी करायचं असेल तर आपल्याला वॉकिंग करणं किंवा व्यायाम करणं फार महत्त्वाचं आहे. त्याचसोबत हेल्दी आहार घेणं पण फार महत्त्वाचं आहे. सकाळी लवकर उठून ज्यावेळेस आपण या निसर्गाच्या सानिध्यात येतो त्यावेळेस खरंच खूप फ्रेश वाटतं, प्रसन्न वाटतं. आपला जो मानसिक थकवा वगैरे आहे किंवा सकाळी जो झोपेतून उठताना जो आळस येतो तो ह्या निसर्गाच्या वातावरणामध्ये आल्यानंतर तो कुठे पळून जातो हे कळतच नाही. खूप फ्रेश वाटतं आणि जी थंडगार हवा आहे ती आपल्या पूर्ण शरीराला अशी स्पर्श करून जाते आणि जो आळस आहे तो कधी पळून जातो हे कळतच नाही. तर मैत्रिणींनो, वजन कमी करण्यासाठी किंवा फिट आणि हेल्दी राहण्यासाठी अगोदर आपल्याला अंथरुणातून बाहेर पडलं पाहिजे, आपल्या घराच्या बाहेर पडलं पाहिजे. बाहेर पडल्यानंतर आपण जी वॉकिंग करणार आहे, एक्सरसाइज करणार आहे, त्याच्यातून आपल्याला जे आरोग्य आहे ते मिळणार आहे. आपण जर समजा आळस केला, झोपून राहिलो, तर आपल्याला जे आरोग्य आहे ते मिळणारच नाही. आणि जे वजन कमी करायचं आहे पोटावरचे, त्याच्यानंतर मांड्यांवरची जी शरीरावर साठलेली चरबी आहे ही कमी करायची असेल तर ती कशी कमी होणार? कमी होणारच नाही. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर झोपेतून उठून बाहेर पडावं लागेल, घराच्या बाहेर पडावं लागेल. घराच्या बाहेर पडल्यानंतर वॉकिंग करण्यासाठी, एक्सरसाइज करण्यासाठी तुम्ही बाहेर पडाल, त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये बदल होत जातील. तर मैत्रिणींनो, माझं जे आता थोडंफार वजन वाढलेलं आहे, आता ते कमी करायचं आहे म्हटल्यावर मला एक्सरसाइज, वॉकिंग करणं फार महत्त्वाचं आहे. कारण की त्याच्यानंतर परत थायरॉइड जो आहे तो वाढून जाणार जास्त आणि अजून जास्त ओव्हरवेटमध्ये वजन जाणार. त्याच्यामुळे जे थोडंफार वाढलेलं जे वजन आहे ते लगेच कमी करायचं आहे मला. मग त्याच्यासाठी मी ते वॉकिंग पण करते आणि वॉकिंग सोबत मी थोडी थोडी रनिंग पण सुरुवात केलेली आहे. कारण की आता हळूहळू वॉकिंगची सवय होतीये. आता मांड्यांचे जे स्नायू आहेत ते दुखत नाहीये, पायांचे स्नायू दुखत नाहीये. त्याच्यामुळे थोडीशी रनिंग पण मी सुरुवात केलेली आहे. वजन कमी करण्यासाठी शरीराला आपण जितकं ऍक्टिव्ह ठेवलं तितकं आपलं जे वजन आहे ते फास्ट कमी होणार आहे. शरीरावरचं जे फॅट साठलेलं आहे ते पण कमी होणार आहे. त्याच्यासाठी मी वॉकिंग करता करता अधूनमधून रनिंग पण करते. रनिंग केल्यामुळे दम लागतो आणि घाम भरपूर येतो. घाम निघाल्यामुळे आपल्या कॅलरीज ज्या आहेत शरीरात साठलेल्या त्या कमी होतात आणि आपलं जे वजन आहे ते कमी होतं. त्याच्यानंतर फॅट पण कमी होतं. दिवसभरातून आपण 10,000 स्टेप तरी चालल्या पाहिजे, म्हणजे आपलं वजन कमी होतं, शरीरावरचं फॅट कमी होतं. चालण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्याला जे बीपी, शुगर, कोलेस्ट्रॉल सारखे जे आजार आहेत हे कमी होतात. त्याच्यानंतर वजन नियंत्रणात राहतं. आपला फिटनेस जो आहे तो व्यवस्थित येतो. रक्तातील ऑक्सिजनची जी पातळी आहे ती वाढते. जर समजा पचन होत नसेल, पचनासंबंधित समस्या असतील तर त्या पण कमी होतात. असे चालण्याचे अनेक असंख्य फायदे आहेत. फक्त आपण सकाळी उठून चाललं पाहिजे किंवा संध्याकाळी चाललं पाहिजे. एक सवय आपल्या शरीराला लावली पाहिजे, म्हणजे आपलं वजन कमी होणार आहे, आपल्या शरीराचं फॅट कमी होणार आहे आणि आपलं जे आरोग्य आहे ते हेल्दी होणार आहे. तर सकाळी बघा सूर्य दिसत नव्हता आणि आता जो सूर्य आहे तो छान दिसतोय. आम्ही एका ठिकाणी बसलो होतो वॉकिंग करून आणि छान सूर्य ढगाच्या आत डोकावून बघतोय बघा आणि खूप छान असं वातावरण हे सकाळी उठल्यानंतरच आपल्याला बघायला मिळतं. वॉकिंग करून आल्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी करत होते, कारण की मिस्टरांना टिफिन द्यायचा होता. आता बऱ्याच मैत्रिणी म्हणतात की नाश्ता करण्यासाठी वेळच मिळत नाही, बरोबर आहे. पण आता मी टिफिनसाठी जे हिरवे मूग उकडलेले आहेत ते मी साईडला स्वतःसाठी काढून घेते थोडेसे. तर तुम्ही पण असं करू शकता. हिरवे मूग किंवा मटकी, त्याच्यानंतर तुम्ही कडधान्य कोणतेही उकडलेले असतील सकाळी तुम्ही टिफिनसाठी, मुलांच्या टिफिनसाठी, तर तुम्ही असे वाटीमध्ये काढून घ्या. त्याच्यामध्ये छान कांदा, टोमॅटो तुम्हाला वेळ असेल तर टाका किंवा थोडंसं लाल तिखट टाकून तुम्ही तसं
तसंच बारीक बारीक चावून खाऊ शकता. तर अशा पद्धतीने हिरव्या मुगाचा आजचा नाश्ता माझा झालेला आहे. त्याच्यानंतर दुसरं काम, मांड्यांची पोटाची त्याच्यानंतर पोटऱ्यांची शिच्या भागाची चरबी कमी करायची असेल तर फरशी बसून नक्की पुसायची. तर अशा पद्धतीने माझी जी फरशी आहे ती मी पुसून घेतलेली आहे आणि 5 रूम मी बसून पुसते. त्याच्यानंतर बघा जेवणामध्ये मी घेतलेलं आहे हिरव्या मुगाची जी उसळ बनवलेली होती ती, त्याच्यानंतर चपाती घेतलेली आहे, काकडी घेतलेली आहे आणि तांदळाची भाजी घेतलेली आहे. तुम्ही त्यासोबतच दही, ताक पण ॲड करू शकता आणि बारीक बारीक चावून खायचं आहे मैत्रिणींनो. आणि जेवण करताना मध्ये मध्ये पाणी प्यायचं नाही. जेवण झाल्यानंतर अर्धा तासानेच पाणी प्यायचं. तुम्हाला जर वाटलं ठसका वगैरे लागला तर तुम्ही एक अर्धा घोट पिऊ शकता. आणि फक्त जे जेवण आहे ते हळू करायचं आहे आणि बारीक बारीक चावून खायचं आहे. 4 ते 5 वाजता छोटीशी भूक लागते त्यावेळेस मी इथे केळी घेतलेले आहे. तर तुमच्याकडे जे सिजनेबल फळं असतील घरी ते तुम्ही खाऊ शकता किंवा फुटाणे, चिरमुरे तुम्ही ॲड करू शकता. तर अशा पद्धतीने एक केळी मी घेतलेली आहे. तर ज्यावेळेस भूक लागेल तेव्हा फळं वगैरे तुम्ही अधूनमधून खाऊ शकता किंवा तुम्हाला वाटलं तर तुम्ही चहा पिऊ शकता गुळाचा. तर इथे मी रात्रीचा व्हिडिओ जो जेवणाचा आहे तो बनवला नाही, तर रात्री झोपताना मी इथे हळद दूध घेतलेलं आहे. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टेक केअर. बाय बाय.